त्या प्रकरणात नेमकं तो काय करणार आहोत? आता करणारा, मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही, करणाऱ्यापेक्षा करून घेणारा महत्वाचा आहे. ती काय करतो, मागून राहतो आणि घोडे नाचल्यासारखा नाचितो, यांच्याकडून करून घेतोय सगळं. आणि मग हे बी मरूच घातले जातात ते. मग अंगावर यायला, त्याला एवढं सोपं आहे अंगावर यायला, इकडे कच्चे येतोय, त्याचं ऐकून तुम्ही मराठीच्या चळवळीचा अंगावर येणार, हे करणार. त्याच्यामुळं ना, यांना मी यांचं नावच नाही घेत. या आरोपीची तर दखलही घेत नाही मी, गिनीत बिनी बघतही बिनी, दखल सुद्धा घेत नाही साधित. पण त्याला सुट्टी नाही आता, परळीवाल्याला, त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही. त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची, हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कस काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कस काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडे कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेलं आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं, नाही सगळं एकदाच येईल त्या नार्को टेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्को टेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडा येणार. त्यामुळे हे होऊन जाऊ द्या. तू मरू घातलंय वय यांना, मरते तर लोकांचे मरतील, नरते तर मराठीचेच मरतील, आणि तुला मजा करायची वय लोकांचे लेकर सोळावर देऊन. तू बघतोस तू ऐकणार. एसपी पासून पुन्हा ही आधीच केली मी, अधिकृत पुन्हा एकदा एसपींकडे करणार, स्थानिक पोलीस स्टेशनला करणार, स्थानिकला पण दोनही कमिशनरला करणार, मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सुद्धा करणार ही तक्रार. मी जे त्याच्यात विभाग येत आहेत, आणि कोर्टातून सुद्धा आणि पूर्ण ताकदीने हे लावणार. तिचे नार्को टेस्ट कसं काय होत नाही माझी, पण ती मी आता बघणार. लोकांच्या लेकराला पुढं घालतो आणि त्यांना मरू घालतो पैशाच्या जेव्हा तू, आणि तो एक लोक कोणता पी येतो, तो हा कोणता प्रवक्ता आहे, ते सोबत हिंडत येत, कशा माहित्या पुरवित येत, कशा खोट्या बातम्या मग त्या युट्यूबला दाखवल्या जात्या. कोण कोण भेटतं संभाजीनगरला, मंत्रालयात कोण कोण भेटतं, खाऊ गल्लीत कोण भेटतं, पुण्यात कोण भेटतंय, हे सुद्धा यांनी शिकून म्हणजे ब्रेन वॉश केलंय. आणि ब्रेन वॉश करून आरोप करायला लावायची आणि त्यांच्या हातातून वाईट कृत्य करून घ्यायचे. हे काम बीड पासून, लातूर पासून हे सगळे जण करून घेत आहेत वाईट काम हातातून. मग करून घेणारे सुद्धा हे आरोपी झाले पाहिजेत ना. ते जातीचे कोणचे असू, भले ते मराठीचे असू, नाही तर ओबीसी असू, नाही तर कोणाचे असू, हे सगळे आले पाहिजे. कारण याच्यात 50-60 जण आहेत ब्रेन वॉश करणारे. कोण कसं सांगायचं, काय करायचं हे पुरे होय मोदी. अरे बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतात म्हणजे कच्चे नाहीयेत, ऐकून घेतात म्हणून कच्चे नाहीत. कुंकड बरवायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाहीयेत मराठ्यांचे, पण कोणाचं तरी मायमाऊलीच ऐकून गप्प बसत असतं प्रत्येक जण. त्याचा अर्थ तुम्ही वापरणारच असाल ना, वाप जिरत येते आम्हाला ते. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना, त्यांना आता तोडीस तोड जसं तसं उत्तर मिळणार. जशाल तसं तोडीस तोड. कुंकडा बोलते, काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो, आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती ना तुमचं बाटल्याचेच ऊस होते, तोडायला तुम्ही कसं पात्रात पडत होतात, आणि त्या भाषेत काढणार आहेत, 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग माझे नाव बदलून ठेवा, तुम्हाला ज्या त्या भाषेत जात काहीतरी ऐकायचं त्याचं. त्याने त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले, आणि तू बोल बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द येतं, इतके भयान काढील. त्याला जातीशी कोणी तोलायचं नाही, त्यालाच असेल तसं उत्तर मिळणार. हे काय करतात मग, अंगलोट आलं जातीला जोडीत, आमच्या जातीला असं म्हणले, भंगार म्हणले. जातीत काय समज, त्यांना म्हणलो का ओढू नका. जिथलं तिथं ज्याला त्याला आता उत्तर मिळणार आहेत, जशा त्याच भाषेत. मग ते कुणी पण असो राज्यात. आता आंदोलनात होतो, नको बाबा समाजात लेकराचं आमच्या वाटलं होईल म्हणून आम्ही ते 2-2.5 वर्ष असं धुवूनच काढले. आता आम्ही धुवून काढतो. हे माकडावर एवढे हाणते तर तुम्ही माकडे नव्हा त्यांच्या पुढं, काय त्याला एवढं बरोबरी करायची. ते माकडावणी ते पाटील उड्या हाणते तर आपण माकडीन व्हायचं, त्यांच्या पुढे जाऊन उड्या आणायचं, झालं. त्याचा शेपूट जरी हालिलं तरी माकड बरोबर काम करतो. मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही, मी कोणाची दखल घेत नाही. बाबा स्वतःच्या जातीसाठी लढाव, गरिबांच्या लेकरांचे लय वाटलं होते धनगराचे.
हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उदरीत बसून, हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आतापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकरात. करेनात काम त्या विरोधात. मी 1.5 वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे की कोणाचं ऐकून आपण शिव बोलूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका. त्याचं ऐकलं, नाराजी पसरली गोडी गुजरी आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात. काही गरज नव्हती ना ह्या गोष्टी करायची. आणि हे पण सांगितलं होतं त्याच वेळी, आमचा शिवभाऊ जर ओबीसीचा मोठा नेता झाला तर आम्हाला आनंद होऊन उलट. हे कोण कुंकडून कामान धामाचं त्या पडलेवाल्याचं ऐकायचं आणि त्या लाभार्थी टोळीचं तेवढे कमेंटच्या जीवावरच करायचं. कमेंटच्या जीवावर नसतं, ते धनगराच्या आडून लपतेत आणि साधून घेतात. आणि ते लाभार्थी टोळीचं कामच तेवढे, त्यांनी सगळ्या जातीचा त्यांच्या जेवरा करून टाकला त्या लाभार्थी टोळीचं. नाही तर इतके माया दाखवत होते, मराठा समाज इतके प्रेम करायचा, इतके माया करायचा त्या समाजावरती, त्यांच्या वंजारी समाजावरती, आणि ते पण मराठा समाजावरती. यांच्यामुळे झाली दुरी तयार. यामधल्या लाभार्थी टोळीमुळे याला हान, त्याला मार, त्याला कुठे, याच्याकडून पैसे वसूल कर, त्याच्याकडून कर, झाला व्यवहार सगळं. यांच्यामुळे ती माया कमी झाली ना मराठ्यांची त्यांच्यावरची. यांनी तेच घडून आणलं इथून, मग तेवढी तर तेच केलं उडी गुजरीत. पण ते शाने झाले तर अशी माहिती कळती बरं का, मला माहित नाही. म्हणजे आता उडी गुजरी पासूनचे मराठवाड्यातले सगळे असं माहिती मी ऐकलं नाही, पण तरी मी याच्या स्टेटमेंटला कोणत्याही दखल घेत नाही आणि कधी घेतली नाही. घेणाऱ्यांनी मोजित मी म्हटलं खंबीर आहे शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी. म्हणजे इकडे तर मराठ्याला आरक्षणाला विरोध आणि तिकडे येऊन बस माझ्याजवळ इथे दुकानदार असलं नसतं. माणसं नाही लढाव स्पष्ट मराठ्याला इकडे विरोध करायचा आणि माझ्या संग येऊन बसायचं. मी एवढा कच्चा शेतकऱ्यासाठी मी खंबीर आहे, तू तिकडेच बस परळीवाल्याचं ऐकून चलून दे. परळीवाल्याचं ऐकून मराठीचं वाटोळ कर, ओबीसीत मराठीचं वाटोळ कर आणि धनगराचं वाटोळ कर, चलून दे तो त्याचं ऐकून. मला वाटतं मंगळवारपासून पूर्ण कामाला ते मागण्याला चालना देणार. तसे त्यांचे शब्द आहेत आणि ड्राफ्ट पण आहे आणि त्याच्या सूचना पण आता मंगळवारपासून निघणार आहे. ते ड्राफ्ट आपल्याकडे येईल ना आता मंगळवारी आपल्याकडे ड्राफ्ट येणार. मी तुम्हाला सगळ्याला दाखवणार, ते इथंच दाखवतो. कारण आता लय ऊन लागल्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणजे ते काय कोण झाले, काय झाले कोणाला नाही, काय कोण झालं म्हणजे, त्यामुळे 1-2 दिवस आता आराम करावाच लागणार. ते आलेला ड्राफ्ट मी दाखवतो, तुमच्या समोर होणार फाईट, तुमच्या समोर फाईट होणार. आता सगळ्याच मागण्यांविषयी आपण त्यांच्याकडे 10-15 होत्या, त्याविषयी सगळ्यांची आता त्यांनी चर्चा केली आणि ते ताबडतोब केलं नाही ना. दिवसभर रात्रभर सारखं सुरू होतं. ते आले ना, आम्ही ऐकलं असं पण नाही. सगळ्यांना विचारू, तज्ज्ञ, अभ्यासक, काही समन्वयक, मराठा समाज, जे ज्ञानी त्यात होते काही त्यांना सगळ्यांना विचारून आपण ते सगळे खलबतं करून ते मान्य केलंय. आणि आता उद्याच्या मंगळवारपासून आता हे सगळ्या सूचना आदेश सरकार स्तरावर, अधिकारी स्तरावर निघायला सुरुवात होतील. कारण 58 लाख नोंदी ह्या लय महत्वाच्या होत्या. कारण 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 2.5-3 कोटी मराठा समाज आरक्षणात जाते. त्यामुळे ते प्रमाणपत्र घेणं खूप गरजेचं होतं, कारण तो पूर्ण राज्यभरातला विषय होता. पुन्हा त्यांनी टाळाटाळ केली असती, अनेक अडचणी आल्या असत्यात. आता ते म्हणले की आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करतोच राहिलेले, 58 लाखावर नोंदी सापडलेली ते. आणि व्हॅलिडच्या पण म्हणजे काय होईल, एक बाजू पक्की होऊन जाईल आपली. दुसरं होतं की हैदराबाद गॅझेटियरचं त्याच्यात यशस्वी देणं, कार्यपद्धती चांगली करणं गरजेचं होतं. त्यामुळे आता ते पण सुलभता त्याच्यात आणून आता तेही प्रमाणपत्र वाटप होतील, त्याचे आदेश काढतो म्हणे. आणि यशस्वी सगळ्या यांना दाखवले आपण अभ्यासकांना, त्याच्यात काय बदल करायचा का सांगितलं. त्यांनी पण काही सूचना होत्या, त्याच्यात काय बदल होते ते पण सांगितलेत. हेही त्यांना घ्यायला सांगितलं आणि ते म्हणले आम्ही घेतो. आता हे मंगळवारपासून कॅबिनेट पासून आम्ही ते बदल करायला सगळी सुरुवात करतो. त्यानंतर सातारा संस्थांचं गॅझेटियर, कोल्हापूर, औंध, पुणे, या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, या सगळ्या संदर्भात आता ती कारवाई सुरू करायची. म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या, म्हणजे काय होईल, सातारा संस्थांचा GR काढण्यासाठी, म्हणजे ते कोर्टात जाणार नाही, चॅलेंज होणार नाही या संदर्भात. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, चला वेळ देऊयात. नाही दिला आपण महिन्यात, ते म्हणते आम्हाला चांगला GR काढायचा होता, तुमच्यामुळे आम्ही गडबडीत काढला. मग ते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले ना, गडबडीत काढला तर फक्त प्रसिद्ध होईल, म्हणजे प्रसिद्धी मिळेल, मग त्याचा फायदा काही होणार नाही. आणि 1 महिन्याला थांबून जर काढला तर ते समाजाच्या हिताचा राहील, असं स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे ठीक आहे, महिन्याने द्या, काय 70-80 वर्ष नव्हतं ना, तर 1 महिन्याने दिल्याने काय फरक पडतो, ते पक्कच देतील ना. मग या हिशोबानं गुन्हे झालेत महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे, त्या संदर्भातल्या काही कलमा किंवा असे अनेक विषय, ते गुन्हे मागे घेणे,
याबाबत चर्चा केली. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा तो GR तेही आता 15 दिवसाच्या आत राहिलेले पैसे आणि ते सगळं क्लिअर करून देतो म्हणून सांगितलंय. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असलं पाहिजे मराठा समाजाच्या समस्यासाठी, म्हणून तो ते विषय झाला. शिंदे समितीची मुदतवाढ, असे EWS चे विषय, यादी संख्या पद निर्माण करायचे, काही ECBCचे विषय होते, काही सारथीचे विषय होते, महामंडळाचे विषय होते. आता ते सगळे परताव्यापासूनचे सगळे विषय सुरू होतील. शिंदे समितीला मुदतवाढ आवश्यक होती, ती काम म्हणजे नोंदी शोधणं गरजेचं होतं. अशा मागण्यांच्या बाबत सगळी ते आता मंगळवारपासून सगळी सुरुवात करायला. नाही मी मग सांगितलं रेटे खाते नव्हे. आता इथून पुढे बार 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 केलं एवढं सोपं असतं का मग? विश्वास ठेवणं नाही ठेवणं. आता हे त्यांनी मसुदा आणला होता, ड्राफ्ट आणला होता तयार करून. त्या ड्राफ्टवर दिवसभर चर्चा झालेली आणि रात्रभर सुद्धा. ते करायचं नाही करायचं ते म्हणले तुम्ही फक्त आत्ता सांगा, यानुसार आदेश आणि सूचना सरकारकडून काढायच्या, अधिकाऱ्यांकडून काढायचं, लगेच काढतो. पण म्हणलं ते बघून तर घ्यायला लागेल. पुन्हा आपण म्हणायचं काढ आणि ते निघाव चुकीचं, म्हणून ते अभ्यासाका पुढे सगळं ठेवलं. काही समन्वयका पुढे ठेवलं, काही समाजातले काही हुशार लोक होते त्यांच्या पुढे ठेवलं. जेव्हा ते म्हणले काही बदल करायचा, त्यात काही हे असं ठेवायचं आणि त्याच्यानंतर दिलंय. मग आता त्यांना सूचना आदेश काढायचे शासन स्तरावर, मग आता त्यांना हा तर म्हणावं लागेल ना त्या ड्राफ्टनुसार. आता हा म्हणलो तर मग रविवार होता, ठीक आहे, सोमवारपासून सुरू होईल ते सगळं काम. दिलेल्या वेळेत तो विश्वास ठेवू, नाही केलं तर लढायला मी सज्ज आहे माझ्या समाजासाठी. फोन मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो. त्याचा द एंड होतो वाईट कामात, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो. त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं तेव्हा चांगलं होत असतं. आणि चांगल्या कामाला शेवट नसतं आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट. आणि ते लई डोलकी होईल. काय तुमचे सत्ता होते तेव्हा कुठे गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सारखा होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपण, जे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडायचे नाहीत, हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही, ओबीसीला आणि मराठ्याला उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे. आणि ते आपल्या आपल्यात वाद लावून देतात, आपण सुरू अंकच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं. मी तर मराठ्याचं कल्याण करणारच, मी तर पुढे नेणारच आहे. अरे मग मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री धक्का लावतच नाहीत ना ओबीसी आरक्षणाला. आमचं आहे ते हक्काचं देतात, आमच्या नोंदी सापडल्या ते द्यायलेत. आम्ही तर कुठं म्हणतो त्यांना धक्का लावा, त्यांना धक्का लावू नका आणि ढकलू नका. तसंच राहून त्या लांबळी चोंबळी धरा, पण आमच्या नोंदी आमच्या गॅजेटेर तर द्यावं लागतील ना, ते देत आहेत. ते ओबीसीवर कुठं अन्याय? आमच्या नोंदी द्यायलेत, आमच्या लेकराचं कल्याण व्हायला ना. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही लय फुटाने वाटे होय. तुम्ही ओबीसीचं वाटोळं केलं आणि मराठ्याचंही केलंयच ना. आणि महाविकास आघाडीनी समजा यांच्या कोणतं होतं तेव्हा महाविकास आघाडी नव्हती वाटतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी वाटोळंच केलं ना. आणि तो यासारख्या नेत्याचा भरणा केला काँग्रेसनी, मराठ्याच्या विरोधात बॉम्ब आणणाऱ्या नेत्याचा. काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्यामुळं? आणि हे काँग्रेस सरकारनं मराठ्याचं ओबीसीचं वाटोळं केलं आणि महायुती सरकार नाही केलं मराठ्याचं बी ओबीसीचं. मराठा ओबीसीनं समजून घेतलं पाहिजे, आपण एकमेका लेकरा बाळाला साथ देऊया, विरोध करायचा नाही. आपण दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात राहायला पाहिजे जनतेनं. तुम्ही सरकारकडून राहा आणि आमच्या विरोधात बॉम्ब आलता. रस्त्यावर उतर नाही तर तिकडे वड्यात उतर, म्हणा कुठे उतर. काय झालंय, मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येक, ते दिसत नाही. म्हणून तेच म्हणलं होतं, मी नव्हतं म्हणलं ते बरळीचं, तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा. मग आता ते काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दागा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास काय होता विषय, कोण होता पडलेला, त्या कोण जात होता पी त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं, कोण तिसराच याला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे. आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाही, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे.
CID पासून SIT पर्यंत या सगळ्या पुन्हा तपास करणं होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालंय या आरोपींचं. कुणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कुणी फोनवर बोलत होते. मग ते याच्यात कस काय नाही. मग रश्मी शुक्ला या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा, फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते.